लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, ओ तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, तुझ में जो चिंगारी है उस शोला आज बना ले। जान लगा के खेल खिलाड़ी, ओ जान लगा के खेल खिलाड़ी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी, शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। नमस्कार मित्रांनो, संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मी जितेंद्र जोशी। मित्रांनो, खरं बघायला गेलं तर जन्मदात्री आई किंवा जी जन्म देते ती आई म्हणवली जात असते। खरंच ही व्याख्या खरी ठरते का? काही अपवाद याला असेच म्हणता येतील की फक्त जन्म देणारीच आई नाही, तर त्याच्यातल्या कला सुप्त गुणांना पुढे आणून त्याचा फायदा त्या मुलाला कसा जास्तीत जास्त करून देता येईल आणि त्याची भविष्याची वाटचाल ही कशी एक चांगला नागरिक आणि सोबतच चांगला खेळाडू म्हणून करता येईल, हे सुद्धा जोपासणारी म्हणजे आई असते। अर्थातच आजच्या जे आपल्या इथे एक वक्त्या म्हणून एक प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेल्या आहेत। खरं तर असंख्य अशा खेळाडूंच्या हृदयामध्ये जुडो जन्माला घालणारे आणि त्यांचं पालन पोषण करणारी आधुनिक आईच असं त्यांना म्हणता येईल, किंवा ही पदवी जर त्यांना दिली तर ती काही खूप असं कमीपणा नसणार आहे, कारण ती सुद्धा एक आईच म्हणता येईल आधुनिक खेळाची। कारण अनेक अशा मुलींना फक्त डोळं चांगल्या रोज पाहू शकणाऱ्या मुलींनाच नव्हे, तर आपल्या जीवनात अंधकार असणाऱ्या मुलींना, अर्थातच अंध मुलींना सुद्धा त्यांच्या हृदयात सुद्धा त्यांनी जुडो जागृत केला, जन्माला घातला आणि त्याचं पालन पोषण अशा रीतीने केलं की आज हीच मुलं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपलं नाव कमावतायत, देशाचं नाव उंचवतायत। अर्थातच मी बोलतोय कॉमनवेल्थ मास्टर्स सुवर्ण पदक विजेत्या ठरलेल्या रचना धोपेश्वर यांच्याबद्दल, आणि त्याच आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे असणार आहेत। जुडो हा नवीन एक खेळ प्रकार घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती आलेलो आहोत। एक महिना आपण जुडो या विषयावरती चर्चा करणार आहोत, त्याच्यावरती आपल्या मुलाखती घेणार आहोत, आणि ह्या भागातील आपल्या पहिल्या पाहुण्या आहेत रचना धोपेश्वर। संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमामध्ये मी सर्व प्रेक्षकांच्या वतीने स्पोर्ट्स इंडीच्या वतीने रचना धोपेश्वर यांचं स्वागत करतो। वेलकम रचना धोपेश्वर। नमस्ते। नमस्कार मॅम। थँक्यू सो मच सर। थँक्यू। आणि सोबतच स्पोर्ट्स इंडीच्या सर्व मिसेस सुप्रिया बडवे मॅम यांचंही मी आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। वेलकम सुप्रिया बडवे मॅम। Yeah, thank you and welcome Rachna. Very nice to receive you at this platform. थँक्यू मॅम। चांगलं वाटतंय आणि ऐकलं आहे, तुम्हाला सगळ्यांना ऐकायची उत्सुकता आहे नक्कीच। आणि सुरुवातीलाच मी सांगून देतोय की रचना धोपेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत असणाऱ्या ट्रेनिंग घेणाऱ्या जुडोच्या खेळाडू आत्ताच अलीकडे चंदीगडला नॅशनल टुर्नामेंट झाली आणि त्यात त्यांनी मेडल्स मिळवलेलं आहे बऱ्याचशा खेळाडूंनी, आणि ह्या मेडल्स मिळवणारे त्यांचे खेळाडू हे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा खेळणार आहे। तर ही सर्वात मोठी कामगिरी किंवा सर्वात मोठं अशी कामगिरी तुम्ही आणि तुमच्या खेळाडूंनी बजावली, त्याबद्दल सर्वात आधी तुमचं अभिनंदन रचना मॅम। थँक्यू सर। थँक्यू मॅम। तर मित्रांनो, स्पोर्ट्स इंडी गेल्या जवळपास 6 महिन्यापासून अनेक अशा खेळाडूंना, गुरूंना, मार्गदर्शकांना संवाद मातीतल्या खेळाडूंशी आणि शनिवारी होणाऱ्या वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्स या मुलाखतपर भागांमध्ये अनेक असे मार्गदर्शन आमच्या क्रीडा प्रेक्षकांना मिळावे त्यासाठी हा प्लॅटफॉर्म त्यांनी अवेलेबल करून दिला होता बडवे मॅम यांनी, आणि त्या प्लॅटफॉर्मवरती अनेक असे दिग्गज मंडळी आतापर्यंत
या प्लॅटफॉर्मवरती आलेले आहेत आणि हीच स्पोर्ट्स इंडीने खेळाडूंसाठी एक अनोखी अशी कामगिरी केलेली आहे असं म्हणता येईल. तर कार्यक्रमाला सुरुवात करूयात, पण तत्पूर्वी रचना धोपेश्वर यांच्या कारकिर्दीवरती एक छोटीशी झलक आपण एव्हीच्या स्वरूपात पाहूयात. एव्ही प्लीज. खेळ खेळायला, पाहायला आणि त्यावर आपली मतं मांडायला आवडत नाही असा एकही मनुष्य नाही. खेळामुळं जीवनात ऊर्जेचा संचार आणि आनंदाचे अविस्मरणीय क्षण येतात. करिअर, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, पैसा आणि आरोग्याचं वरदान खेळातून मिळतं. पण ज्यांचा ध्यास आणि श्वास हा कायम खेळ आणि खेळच राहिलाय, त्यांनी त्या पलीकडेही खूप काही मिळवलंय आणि ते आहे आत्मिक समाधान. आणि अशाच आत्मिक समाधानाची खरी खेलरत्न आहे जुडो क्वीन रचना धोपेश्वर. जुडो हा रचनाच्या जीवनाचा अविभाज्य भाग. खेळाडू म्हणून कॉमनवेल्थ ज्युडो चॅम्पियनशिप स्पर्धेतील सुवर्ण पदकाची मानकरी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सची कोच आणि नॅशनल रेफरीही, महाराष्ट्र पोलीस, सोलारिस क्लब, कर्वे स्त्री शिक्षण संस्था, भारती विद्यापीठ, MIT स्कूल, सह्याद्री स्कूल अशा विविध संस्थांमध्ये ज्युडोचं प्रशिक्षण समर्पितपणानं देणाऱ्या रचना मॅडम. त्यांची पहिली शिष्या त्यांची कन्या रुचा. तिला ज्युडो शिकवताना तिच्याकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर इतर मुलींनाही प्रशिक्षण देण्याचा संकल्प करून तो तडीस नेणाऱ्या या हरहुन्नरी ज्युडो गुरु. पण अशक्य प्रायतेला साक्षात सिद्ध करून दाखवणं हे रचना यांचं वैशिष्ट्य. दी पुना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड गर्ल्स मधील मुलींच्या अंधाऱ्या आयुष्यात ज्युडोच्या माध्यमातून आत्मविश्वासाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या रचना धोपेश्वर. सोलारिस क्लबचे मालक JP उर्फ जयंत पवार आणि CEO ऋषिकेश भानुशाली यांच्या संस्थेतील एक्स्ट्रीमली डेडिकेटेड, फायनेस्ट आणि पॅशनेट ज्युडो कोच रचना धोपेश्वर यांच्या रचनात्मक कार्यास स्पोर्ट्स इंडी परिवारातर्फे सलाम. स्पोर्ट्स इंडी प्रस्तुत संवाद मातीतल्या खेळाडूंशी कार्यक्रमात ज्युडो क्वीन रचना धोपेश्वर यांचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू टेक्निकल टीम. रचना मॅम, माझा पहिला प्रश्न, आज छोटीशी एव्ही बनवण्याचा प्रयत्न आम्ही केला होता स्पोर्ट्स इंडी मार्फत. या एव्ही बद्दल काय सांगाल? एव्ही थोडंसं आधी मी सगळ्यांची माफी मागते. बॅक टू बॅक ट्रॅव्हलिंग आणि स्पर्धा सुरू आहे, त्यामुळे थोडा आवाज फसलेला म्हणून पाणी सोबत ठेवलंय. एव्ही बघून इतकं छान वाटलं सर, की आपल्याच ही सगळी आमच्या आतापर्यंत त्या कामाची पावती होती. पण इतके वर्ष झालेला हा प्रवास थोड्याच वेळात क्षणात होता, परत डोळ्यासमोरून सगळं आला आणि खूप खूप छान वाटलं. खूप प्रयत्नपूर्वक तुम्ही केलेला हा एव्ही आहे आणि मला अतिशय आवडला. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. तुम्ही आता प्रवासाबद्दल उल्लेख केला की आतापर्यंत तुमचा जो काही जुडोशी प्रवास झालेला होता तो एव्हीच्या स्वरूपात मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे. पण मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं होतं की ह्या प्रवासाची नेमकी सुरुवात कशी झाली? ह्या प्रवासातली बस, जुडोची जी बस होती ती बस तुम्हाला नक्की कुठे मिळाली? तुमची ओळख जुडो सोबत कधी झाली आणि त्याचं रूपांतर तुमच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग म्हणून कधी झाली? हो, जुडो बद्दल सांगायला सुरुवात केली तर मला अगदी दिवस अपुरे पडतील. पण माझी सुरुवात ही झाली ही अगदी छोट्या शाळेत असताना. जसं या मुली जसं शाळेत असताना एखादा गेम खेळतात, तसं साधारण मी 6वी 7वीत होते. तेव्हा माझ्या मैत्रिणीचा एक भाऊ जुडो खेळायला जायचा आणि त्यावेळी म्हणजे साधारण 88, 86, 87 ची गोष्ट ही. तेव्हा कुस्ती मी कोल्हापूरची स्वतः. कोल्हापूरला कुस्ती हे खूप फेमस होतं, पण जुडो हा गेम मुलींनी खेळावा असं फारसं काही सोपं नव्हतं तेव्हा. सो तेव्हा जेव्हा मला जुडो या गेम बद्दल लक्षात आलं की असं असं माझ्या मैत्रिणीचा भाऊ जातोय, तेव्हा आग्रह करून ती मैत्रीण आणि आम्ही दोघीही जुडोच्या जस्ट बघायला गेलो की नक्की काय आहे बघूया तरी. खेळायची आवड लहानपणापासूनच होती आणि खेळाबद्दल आत्मीयता पण होती. सहज गेल्यानंतर जुडो शिवाजी स्टेडियमवर सुरू होता तिथे. ते पाहून खूप छान वाटलं आणि स्वतः शिकायची इच्छा घरी व्यक्त केली.
आणि माझ्या आई वडिलांनी खूप मोठं सहकार्य केलं त्यावेळेला, कारण आम्ही तिघी बहिणी. सो पुरुषांनी खेळायचा हा खेळ, हा खेळायचा का नाही, असं कुठलेही बंधनं न घालता मला त्या गेम खेळायसाठी प्रतिसाद दिला. आणि वेळोवेळी जे काही सहकार्य लागतं पालकांचं, की तिथे वेळेवर छोटे असल्यामुळे वेळेवर सोडणं, आणणं, त्यानंतर स्पर्धेला जाणं, तयारी करणं, डाएट सांभाळणं, फिटनेस करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देऊन केल्यामुळे मला वाटतंय आधी शाळेतल्या स्पर्धा खेळले, त्यानंतर युनिव्हर्सिटी स्पर्धा, त्यानंतर हळू जसं आपण मोठे होतो तसं परत मुलींच्या आयुष्यामध्ये लग्न हा एक मोठा विषय येतो. सो लवकर लग्न झालं 21-22व्या वर्षी. त्यानंतर पुन्हा पण जुडो हे खेळायची माझी जी मनातली इच्छा होती ती तेव्हाही तशीच जागी होती. लग्नानंतर मी जवळ-जवळ एक 8-9 वर्ष आउट ऑफ इंडिया होते. प्रत्येक वेळी आपण जाताना बॅकपॅक करतो, 23 किलो सामान घेऊन जायचं सगळ्यांना माहितीये किती प्रॉब्लेम्स असतात. त्याही वेळेला मी जुडोचा ड्रेस माझ्या बॅगेत सोबत नेला होता, की जेणेकरून मला अमेरिकेत गेली किंवा कॅनडामध्ये गेली किंवा आम्ही लंडनमध्ये होतो खूप वर्ष, की तिथं गेल्यावर पण मला एखादा जर जुडोचा हॉल मिळाला, तर नक्की प्रॅक्टिस करेल. या भावनेने, या तीव्र इच्छेने मी तेही सोबत नेलं होतं. सो इच्छा माझी जी शाळेतून सुरू झाली ती आजपर्यंत तशीच आहे. त्यानंतर मुली झाल्या, मग थोडे 1-2 पहिली सुरुवातीची वर्ष मुलांबरोबर जातात तशी गेली. त्यानंतर जेव्हा पुण्यात परत आले, तेव्हा अगदी घराजवळ असणारा सोलारिस क्लब. तो टर्निंग पॉइंट आहे माझ्या आयुष्यातला असं मी म्हणू शकते. सोलारिस क्लबमध्ये छोट्या मुलीला घेऊन सहज रॉक क्लाइम्बिंग आणि बाकीच्या गेम्स बघता-बघता तिथे मला अचानक जुडोचे ड्रेस घातलेले मुलं दिसली. सो जेव्हा मी ते पाहिलं, त्या क्षणी मला परत माझं बालपण, माझं जुडोचा खेळ हे सगळं पटकन जागं झालं आणि तिथेच रिसेप्शनला चौकशी केली, की जुडोचा क्लास कधी सुरू असतो आणि काय? असं करता-करता तिथे मी जाऊन स्वतः आधी परत प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. प्रॅक्टिस करता-करता माझ्या मुलीला शिकवायला सुरुवात केली. आजूबाजूच्या मुलांना शिकवायला सुरुवात केली. आणि जी पॅशन असते ती हळू-हळू पुन्हा ती त्या बसमध्ये चढले म्हणजे ती बस सुरूच होती थोडक्यात. थोडंसं मध्ये लग्नानंतर थोडा एक ब्रेक होता. पण मनातला ब्रेक कधीच नव्हता. ती बस परत पटरीवर आली असं आपण म्हणू शकतो. सो त्यानंतर मग स्पर्धा खेळायला लागलो. रुचा माझी छोटी मुलगी ती अतिशय उत्तम कामगिरी करायला लागली. तिच्याबरोबर बाकीच्याही मुली घडल्या. आणि हे करता-करता स्वतः एक खेळाडू म्हणून प्रत्येक खेळाडूला असं वाटत असतं, की आपला स्वतः एक आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हावं किंवा आपल्या नावाने राष्ट्रध्वज फडकावा, आपल्या नावासाठी पुन्हा एकदा राष्ट्रगीत वाजवावं. अशी एक जी सुप्त इच्छा असते प्रत्येक खेळाडूची, तशी माझी पण माझ्या मनात होती. आणि ती कुठेतरी अजूनही होती, की आता हे मला कसं करायला मिळेल. सो आफ्टर फ्यू इयर्स खूप वर्षानंतर म्हणजे जुडो हा ऍक्च्युअली कॉम्बॅट गेम आहे, 1 टू 1 गेम आहे आणि तो खेळायला बऱ्यापैकी फिटनेस लेव्हल मेंटेन ठेवावी लागते. सो मी ती पूर्ण प्रयत्न केला आणि नथिंग इज इम्पॉसिबल हे आमचं सोलारिसचं एक ब्रीदवाक्य आहे. त्याप्रमाणे कुठलीही गोष्ट अशक्य नाही, हे लक्षात ठेवून स्वतः प्रॅक्टिस करून, स्वतः कष्ट घेऊन अ, वयाच्या 45व्या वर्षी मी स्वतः पहिली कॉमनवेल्थ मास्टर्स जुडो चॅम्पियनशिप खेळले, जी इंडियामध्ये होस्ट केली होती आणि त्याच्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळालं. सो तो माझा सर्वात मोठा आयुष्यातला एक माइलस्टोन असेल, की जो स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण झालं, की जेव्हा पूर्ण झालं. रचना दोपेश्वर फ्रॉम इंडिया अशा अनाउन्समेंट होते. त्या अनाउन्समेंटची आपण एखादा खेळाडू वाट बघत असतो, की आपल्या नावापुढे इंडिया कधी येईल. त्यानंतर जेव्हा गोल्ड मेडल पोडियमवर उभे होते, तेव्हा नंबर 1 ह्याच्यावर आपण उभे असतो आणि इंडियन फ्लॅग हळू-हळू वर जातो, नॅशनल अँथम आपलं वाजतं आणि तो जो क्षण असतो, तो प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यातला एक अ, खूप असं म्हणजे लाघवी क्षण असतो, की त्याची वाट बघत असतात प्रत्येक जण. ऍक्च्युली तो क्षण त्यावेळेस अनुभवायचा असतो. तो तेव्हा काय होतं आणि कसं रोमांच उभे राहतात अंगावर, ते सांगणं कदाचित अवघड आहे. ते प्रत्येकाला अनुभवायला मिळावं अशीच माझी इच्छा आहे. तर तो क्षण जो अद्वितीय क्षण होता, तो मला माझ्या जीवनात आला आणि तो मी पूर्णपणे अनुभवला आणि तेव्हा अतिशय छान वाटलं आणि इतक्या केलेल्या कामाची पावती मिळाली असं वाटलं. त्यानंतर पुन्हा मी सेकंड टाईम सुद्धा खेळले. त्या बर्मिंगहॅममध्ये स्पर्धा होता युकेला, इंग्लंड बरोबर आणि थोडी टफ होती. तेव्हा मला ब्रॉन्झ मेडल मिळालं आणि हे करता-करता मला म्हणजे माझ्या गुरूंनी जसं शिकवण दिली, तशीच शिकवण मी हळू पुढे करायचा प्रयत्न केला. मला असं कायम वाटायचं आणि आताही असं वाटतं, की पैसा नाही किंवा काही नाही म्हणून एखादं गोष्ट करायची राहिली, असं होऊ नये. म्हणून मी सगळ्यांना शिकवायची सुरुवात केली, की ज्याच्यामध्ये काही न मोबदला घेता, ज्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे, त्यांच्याकडे सगळं करायची इच्छा आहे, तर त्या लोकांना शिकवून पुढे आणण्याचा प्रयत्न केला. आणि माझा हा जो प्रवास जो शाळेत असताना सुरू झाला, तो आजपर्यंत आहे आणि मी नक्की सांगू इच्छिते, की जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे,
तोपर्यंत जुडो हे माझ्याकडून कोणी बाहेर काढू शकणार नाही. तर मी जुडोसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत असणार आहे. सो हा छोटासा मोठा प्रवास पण छोट्याशा ह्याच्यात मी तुम्हाला सांगितलाय, फ्रॉम माय स्कूल जर्नी टिल टुडे. नक्कीच. आणि ज्यावेळेस तिरंगा किंवा ज्यावेळेस इंडिया हे अनाउन्स होतं, त्यावेळेस यासाठीच केला होता अट्टहास हा शब्द आपसुकच तोंडातून बाहेर पडतात आणि खरंच तो एक वेगळा क्षण असतो. कारण आपण केलेल्या कार्याची ती पोचपावतीच खरं तर म्हणता येईल. कारण त्यासाठीच तर हा सगळा प्रयत्न होत असतो. पण तुम्ही आता तुमचा अनेक असे टप्पे तुमच्या ह्या जुडोच्या प्रवासामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग ह्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती खरं तर तुम्हाला प्रोत्साहित करणारे आणि ज्यांच्याकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली या सगळे टप्पे पार करताना, अशी नावं काय सांगाल? तो सर्वात महत्वाचा पहिला टप्पा म्हणाल तर माहेरपण, जे माझे आई-वडील. आई-वडिलांनी ही सुरुवात त्या त्या काळात मुलींना जुडो खेळायला देणं, तेव्हा लागू शकतं, मेजर इंजुरी होऊ शकते. हे सगळं माहीत असताना सुद्धा मला आतापर्यंत कुणालाच काही झालं नाही. पण कधी वाटत असतं, की अरे असे खेळ खेळायचे का? मुलींनी खेळायचे का? वगैरे असं ते कुठेही लक्षात न घेता त्यांनी मला पूर्णपणे पाठिंबा दिला. सो प्रथम म्हणजे माझे आई-वडील आणि त्यानंतर जेव्हा मी लग्न होऊन सासरी आले, तेव्हा माझे मिस्टर राहुल आणि सासू-सासरे या सगळ्यांनी मला इतका सपोर्ट केला, की त्याच्यामुळे मी आजपर्यंत हे सगळं माझं जे पॅशन आहे ते चालवू शकते पुढे. नाहीतर एखाद्याने जर घरी सांगितलं लग्नानंतर, की नाही, नाही आता नाही करायचं किंवा तर मग आपण फार अगेन्स्ट जाऊ शकत नाही. पण मला असं कधीच सांगावं लागलं नाही, की नाही मला हे करायचंय. सो माझ्या या पॅशनला, जुडो खेळायला घरातून 100% सहकार्य आहे. त्याबरोबर माझ्या मुलांनीही तो गेम जोपासला. माझे कधीही आग्रह नव्हता, की मुलांनी मला येतं म्हणून तुम्ही खेळलंच पाहिजे, असा अजिबात आग्रह नव्हता. पण दोघींनीही तो मनापासून जोपासलाय. माझी मोठी मुलगी पूजा आता ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीमध्ये असते. ती मास्टर्स झालेली आहे. ती आय-टी मध्ये जॉब करते आणि तिथे सुद्धा ती जुडोच्या ट्रेनिंगला जाते. तिथे ती जुडो रिप्रेझेंट केलंय. तिथेही स्पर्धा खेळून तिने मेडल मिळवलेली आहे. आणि पार्ट टाईम म्हणून संध्याकाळी फिटनेस बरोबर छोट्या मुलांना जुडो शिकवायलाही जाते. सो एक आय-टी मध्ये काम करता करता दिवसभर बिझी असताना सुद्धा एक पॅशन तिने पण ते मनापासून जोपासले. ते एक मला खूप छान वाटतं. तसंच दुसरी मुलगी रुचा, की जी सध्या माझ्यासोबत आहे, ती पण आता मास्टर्ससाठी शिकागोत जाते. पण ती सुद्धा आशियाई लेव्हलला खेळलेली आहे, इंटरनॅशनल खेळलेली आहे, नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे. सो इथपर्यंत पोहोचायला नुसतंच आई-वडिलांचं पुश चालत नाही, तर त्याने स्वतःची मनातून पण इच्छा लागते. सो अगदी त्या बरोबर. दोघींनी पण इतकं छान लेव्हलला जुडो नेलंय आणि ते बघून मला खूप समाधान वाटतं. कधी-कधी मला असं वाटायचं, की अरे मी जे करू शकले नाही, ते मुलांनी तिथपर्यंत पोहोचावं. सो तिथपर्यंतही पोहोचून त्याच्याही पुढे या मुली दोघी गेलेल्या आहेत. त्यामुळे मला त्याचा खूप आनंद आहे. सो सहकार्य पूर्णपणे आई-वडील, फॅमिली आणि त्यानंतर हा एक टीम वर्क असतं. कुठलाही गेम पुढे नेण्यापर्यंत फक्त हे आपल्याशी संबंधित राहत नाही. सो इट्स अ टीम वर्क. सो सगळ्यात महत्वाचं मी म्हणेल, की मी पुणे डिस्ट्रिक्ट जुडो असोसिएशन बरोबर काम करते. ते कैलासवाती महेश माते सर त्यांचा खूप मोठा सपोर्ट होता. ते आता आज आपल्यात नाहीत, पण ते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता हे सर्व ऐकून. त्यानंतर महाराष्ट्र जुडो असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी आतापर्यंत होते दत्ता आफळे सर आणि आता लेटेस्ट शैलेश टिळक सर. या सर्वांचं सहकार्य वेळोवेळी जे जे काही लागेल त्याच्यामध्ये मला पूर्णपणे असतं. त्यामुळे सहकार्याशिवाय पुढचं काही घडत नसतं. असं मी एकटी असं कोणीच काही करू शकत नाही. सगळ्यांचं खूप मोठं सहकार्य आहे. आणि सर्वात महत्वाचं लास्ट बट नॉट द लिस्ट आणि खूप अत्यंत महत्वाची गोष्ट मी सांगेल, की सर्व माझे खेळाडू आणि त्यांचे पालक. सो पालकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि त्यांनी त्यांच्या मुलांना माझ्या हातात सुपूर्द केले ज्या विश्वासाने आणि त्याच विश्वासाने ही मुलं मी सांगेल ते प्रत्येक गोष्ट 100% फॉलो करतायत आणि त्याच्यामुळे आम्हाला चांगला रिझल्ट पण मिळतोय. सो हे सर्व पालक आणि ही सर्व मुलं त्यांच्याशिवाय हे सगळं अशक्य आहे. नक्कीच. रचना मॅम, तुमची पहिली शिष्या अर्थातच तुमची मुलगी रुचा ही होती. आत्ताही ती तुमच्या मार्गदर्शनाखाली जुडोचे क्लासेस किंवा जुडोचं प्रशिक्षण घेत असते, प्रॅक्टिस करत असते. मग जेव्हा तुम्ही रुचाला शिकवतात, त्यावेळेस ग्राउंडवरचं, मॅटवरचं तुमचं नातं हे आई मुलीचं प्रेमळ नातं असतं, की म्हणजे अगं हळू बाळा लागेल तुला, तुला काहीतरी इंजुरी होईल, हे नातं असतं, की नाही हातपाय मुडला तरीही चालेल, पण तुला हे करायचंय. हे एक दटावून सांगणाऱ्या गुरु शिष्याचं नातं असतं. हे नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. अगदी योग्य प्रश्न आहे हा.
आणि हे रुच्याच आणि रुच्या बरोबर खेळणाऱ्या सगळ्या मुली पण सांगतील. सो हे अजिबात आई आणि मुलगीचं नातं नसतं. 0% म्हणायला हरकत नाही. 0% असतं. हे फक्त एक खेळाडू, शिष्य आणि कोच असंच असतं आणि तसंच असलं पाहिजे. आणि रुचानी मला कधीही याच्यामध्ये "मम्मा मी तुझी मुलगी आहे ना, मग मला थोडंसं कमी करू दे" असं कधीच मला म्हटलं नाही आणि मी ते कधीच केलं नाही. आणि हा जर लीजरनेस दाखवला, असं जर करत गेलो, तर तुम्हाला कुठल्याच खेळाडूला खूप मोठं होता येणार नाही, खूप मोठं स्वप्न बघता येणार नाही. आणि नॉट ओन्ली रुच्यासारखं बरोबरच नाही, तर मी सगळ्याच मुलांना जसं असंच ट्रीट करते, की त्यांनी मला ऑलिम्पिकचं मेडल हवंय. सर मी एक खूप ग्रीडी कोच आहे. म्हणजे काय म्हणतात ग्रीडीला मराठी शब्द मला आठवत नाहीये. पण मला एक म्हणजे खूप सगळं हवंय. तर मला ऑलिम्पिकचं मेडल हवंय असं मी म्हणेल. तर ते जे हवंय असं आपण म्हणतो, तेव्हा त्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत. आणि त्या प्रयत्नाला तिथे कुठेही नाती संबंध येता कामा नयेत. त्याच्यामध्ये फक्त एक गुरु आणि एक शिष्य असंच जर नातं असेल, तरच तो आपण प्रयत्न यशस्वीपणे पूर्ण करू शकतो. नक्कीच मॅम, एक उदाहरण म्हणून सांगतो. खरं तर रुच्या सोबतचं तुमचं मॅटवरचं नातं हे गुरु शिष्यासारखं असतं हे मी पाहिलेलं आहे. आणि सोबतच तुमच्या इतर शिष्यांचं नातं तुमच्या घरात हे मुलीसारखं आहे. कारण मुलीसारखंच त्यांना मी वावरताना बऱ्याचदा तुमची आणि माझी जेव्हा भेट झालेली आहे घरी, तर त्यावेळेस मी अगदी तुमच्या विद्यार्थिनींना तुमच्या घरामध्ये मुलीसारखं वावरताना मी बघितलेलं आहे. खरं तर हा एक आपुलकीचं नातं किंवा हा आपलेपणा नेमका कुठून येतो आणि त्यामागचं खरं म्हणजे प्रेरणास्त्रोत काय असतं किंवा त्यामागचं एक ट्रीटमेंट जी दिली जाते, ही ट्रीटमेंट त्या मुलींच्या खेळावरती किती परिणामकारक ठरते असं तुम्हाला वाटतं? तर हे नातं त्या खेळावर खूप परिणाम करतं. कारण नात्यांमध्ये शब्दांनी बोलावं लागत नाही. त्यांना आपल्या डोळ्यातले हावभाव कळतात. जर तुम्ही सांगितलं, की या मुली म्हणजे रुच्या सोडून बाकी सगळ्या मुलीही मला इक्वली मुलीसारख्याच आहेत. त्यांचं माझ्या घरी वावरणं किंवा माझ्याबरोबर बोलणं चालणं. जेव्हा आम्ही मॅटवर असतो, तेव्हा एकदम एक कडक गुरु आणि शिष्य अशा पद्धतीत असतो आणि आम्ही छान मजाही करतो. एकमेकांशी छान पिकनिकला जातो. तर ते जे आपलेपणा आहे, तो एकत्रित असल्यामुळे राहण्यामुळे आलाय. आणि मला ह्या चांगल्या झालेल्या डेव्हलप झालेल्या रिलेशनमुळे मला प्रत्येक गोष्ट तोंडाने बोलून सांगायला लागत नाही. की एकदा नुसतं डोळ्यातून मुलींना कळतं, की बाबा आता या मॅडमना नक्की मला कसं परफॉर्म करायला हवंय किंवा कसं हवंय, किती हवंय, जास्त केलंय, कमी केलंय, का मी चिटिंग करते, का मी नुसताच टाईमपास करते. ही प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायला लागत नाही. केव्हा? जेव्हा आपलं हे नातं एकमेकांशी संबंध होईल तेव्हा. तर या नक्कीच नात्याला मॅम. थोडा वेळ द्यावा लागतो. असं अचानक काही घडलं नाहीये. आणि ह्या सगळ्या ज्या मुली माझ्यासोबत आहेत, त्या अगदी त्यांच्या लहानपणापासून आहेत. आणि त्यामुळे हे एक जसं आई आपल्या मुलीशी नातं कसं घडवते, ते ते कशामुळं कळतंय, हे काय ते सांगण्यासारखं नाहीये. ते अनुभवातूनच करायचंय. आणि तसाच माझ्या या मुलींबरोबर आलेला अनुभव आहे. आणि त्या मला एक आई या दृष्टीनेच बघतात आणि मी पण त्यांना एक मुलगी या दृष्टीनेच बघते. आणि त्यांचं अगदी फक्त खेळ नाही, तर त्यांचं एज्युकेशन सुद्धा चांगलं व्हावं, त्यांचं करिअर पूर्ण चांगलं व्हावं, या दृष्टीने मी पूर्ण तो माझ्याकडून सहकार्य आणि प्रयत्न 100% करत असते. नक्कीच मॅम. मग तुमच्या ह्या ज्या काही स्टुडंट आहेत, ह्या ज्या काही शिष्या आहेत, त्या खरं तर मुलीसारख्याच शिष्या आहेत असं म्हणावं लागेल. ती मुलगी एखाद्या महत्त्वाच्या सामन्यात खेळते. जर त्या सामन्यामध्ये तिच्याकडनं काही चुका असतात, कारण जुडो हा खेळ मुळातच असा आहे, की तिथे तुम्हाला चुकांमधनं सावरायला वेळ अजिबात मिळत नसतो. तुमच्या झालेल्या चुका ह्या ऑन दी स्पॉट तुमचा निर्णय, तुमचा डिसिजन तुम्हाला मिळवून देत असतो. तर ह्या त्यांच्याकडनं होणाऱ्या छोट्यातल्या छोट्या चुका किंवा मोठ्या चुका, ह्या कशा तुम्ही सुधारत असतात आणि त्यावर तुम्ही नेमका कशा प्रकारचा अभ्यास करता? जुडोमध्ये छोटीशी चूक सुद्धा खूप महाग पडते. कारण आमचा हा 1 to 1 गेम आहे आणि फक्त गोल्ड मेडलिस्ट पुढच्या लेव्हलला जातो. म्हणजे देअर इज नो सिल्व्हर मेडल. सिल्व्हर मेडल असतं, पण त्याला तशी व्हॅल्यू नसल्यासारखीच आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला गोल्ड मेडल मिळवणं हेच खूप महत्वाचं असतं. त्यामुळे लहान-लहान चुका केल्या आणि लहान छोट्या चुकांमुळे फायनल बाउट हरलो आणि सिल्व्हर मेडल मिळालं, तर ते फारसं पुढे उपयोगी पडत नाही आणि ते मोठं खूप दुःख असतं. की पहिली मॅच हरल्यासारखंच दुःख असतं की सिल्व्हर मेडल घेऊन परत येणं म्हणजे. सो जेव्हा मला असं खेळताना दिसतं की बाबा एखादी चूक होते, पण ती लकीली जिंकून पुढे गेली, पण एखादी चूक झालेली आहे स्पर्धेमध्ये. तेव्हा मी तिला ते बोलवून प्रत्यक्ष दाखवते, मॅच रेकॉर्ड केलेली असते, रिवाइंड करून दाखवते काय झालंय, काय नाही आणि त्या चुकांवर कसं काम करायचं. आणि देवदयेने मला जी माझी मुलं स्टुडंट्स मिळालेले आहेत, ते इतके चांगले आहेत की त्यांनी जे काही चेंज सांगितलेला असतो, तो चेंज पुढच्या मॅचमध्ये त्याने केलेला असतो. सो हे दैवी देणगी म्हणेल किंवा आपल्याला आपल्या केलेल्या पुण्याची कमाई मी म्हणू शकते.
पण हे असं होत आलंय. आणि लेटेस्ट उदाहरण सांगते, गौतमी म्हणून माझी स्टुडंट आहे. तिची एक महत्वाची मॅच होती, खूप चांगल्या मुलीशी होती आणि ती मुलगी खूपच चांगली होती आणि आपल्याला माहिती होतं की चांगलीच मुलगी आहे, आपलं भिन्न अद्भुत सांगता येणार नाही. तेव्हा मी तिला त्या क्षणाला जुडो काही शिकवायचं नसतं, कारण त्या क्षणाला काही ट्रेनिंग द्यायचं नसतं जेव्हा मॅच असते. मॅचच्या दिवशी फक्त त्यांचं मॉरल हाय करणं, त्यांना आत्मविश्वास दाखवणं की येस तू करू शकतेस आणि थोडंसं बोलूनच त्यांची मानसिक अवस्था चांगली करायची असते. सो मी त्याशी खूप चांगलं बोलले आणि तिला एवढं समजावून सांगितलं की देयर इज नथिंग टू लूज. आपण हरलो तर असं म्हणतील की ठीक आहे, एखाद्या ऑलिम्पियन कडून हरलो. पण जर आपण एखाद्याला समजा तिथं तू मारलंस तिला किंवा तिथं जिंकलीस, तर तू कायम हिरो होशील. सो हे लक्षात ठेव. सो हे तिला तेव्हा जेव्हा मॅचच्या आधी एक 10 मिनिटं चांगलं बोलून मॉरल हाय करून केलं होतं, तर त्याचा मला परिणाम लगेच दिसला आणि तिने ती मॅच उत्तम रीतीने खेळून ती जिंकली आणि तिलाच कळलं नाही की अरे म्हणजे हा जो फरक असतो, हा फरक ऐन वेळेच्या ट्रेनिंगमध्ये नसतो. तेव्हा फक्त तुमची मानसिक अवस्था, तुम्ही त्या मुलांना कसं मॉरल हाय करता ह्याच्यावर सगळं असतं. आणि माझं या मुलांची नातं खूप जवळचं आणि आईसारखं असल्यामुळे हा जो माझा रोल त्या क्षणाला असतो तो उपयोगी पडतो. नक्कीच, नक्कीच. खरं तर मॉरल सपोर्ट हा खूप महत्वाचा भाग याच्यामध्ये ठरत असतो किंवा एक त्यांना प्रोत्साहित करणं, कारण चुका ह्या घडत असतातच. पण त्या चुकांवर न चिडता त्यांना त्या सुधारता कशा येतील याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन जास्त करणं गरजेचं असतं आणि त्यातूनच एक चांगला खेळाडू बाहेर येऊ शकतो. नक्कीच मॅम. आणि जर आपण आताच एक प्रश्न बघितला ज्याचं उत्तर तुम्ही मला दिलं चुकांवरचं, पण याच्या व्यतिरिक्त जर आपण अगदी उलट विचार केला, की एखादा खेळाडू, तुमचा एखादा खेळाडू अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करतोय, तर त्याला शाबासकी देणं हे एक गुरु म्हणून असतं की एक आई म्हणून असतं आणि ती शाबासकी देत असताना तुम्ही त्याला अजून जास्त चांगलं करण्यासाठी कसं प्रोत्साहित करत असता? हे खूप छान हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. एखादा खेळाडू जेव्हा एक्सेप्शनली वेल कामगिरी करतो, खूप चांगली कामगिरी करतो, सो तेव्हा शाबासकी ही गुरु म्हणून तर असतेच, आई म्हणून कौतुक पाठीवर थाप असतेच. पण ती थाप ही त्या क्षणापुरती असते आणि तो क्षण झाला की ती हिस्ट्री जमा होते. हे मी त्यांना सगळ्याच प्रत्येकाला सांगते, की आत्ताच मिळालेलं हे जे यश आहे, त्या क्षणाचं जे काय असतं, त्याचं कौतुक त्या क्षणापुरतं लक्षात घ्यायचं आणि तो क्षण विसरून जाऊन तो क्षण गेला इतिहासात आणि आपल्याला पुन्हा इतिहास करायचंय, या दृष्टीने आपण पुन्हा त्याच जोमाने मागच्या मिळालेल्या यशात हुरळून न जाता आणि ते डोक्यात काही न ठेवता त्याच जोमाने दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण सेम तयारीनिशी सुरू करू आपले प्रयत्न, तेव्हा पुढचं यश मिळत असतं. त्यामुळे मिळालेली चांगलं काम याची पावती सगळं मिळेल, पण त्या क्षणापुरतं मिळेल. पण पुन्हा तुम्हाला त्याच जोमाने आपल्या गोल पर्यंत जाण्यासाठी काम करावं लागेल. हा पण माझा संदेश प्रत्येक वेळी सगळ्यांना असतो. नक्कीच मॅम. रचना मॅम, होम फॉर ब्लाइंड गर्ल्स मधील मुलींना तुम्ही जुडो शिकवण्याचं जे आव्हान होतं ते अत्यंत लिलया पार पाडलेलं आहे. ह्या जुडो शिकण्यामुळे त्या ब्लाइंड मुलींच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये या खेळामुळे नेमका काय परिवर्तन झालंय असं तुम्हाला वाटतं? होम फॉर ब्लाइंड गर्ल्स, अंध मुली, यांना मी अंध मुली म्हणणार नाही, त्यांना मी स्पेशली एबल्ड चाइल्ड म्हणेल, दिव्यांग म्हणेल. त्यांना अंध म्हणणं हे ते दिव्यांगच आहेत आहे. आणि त्या प्रत्येकांकडे खूप वेगळ्या वेगळ्या दृष्टी आहेत की जे आपण इमॅजिन पण करू शकणार नाही. सो नॉर्मली कसं असतं, आपण अंगशाळेमध्ये जातो की त्यांना काही वाढदिवस आहे म्हणून त्यांना खाऊ दिला किंवा अजूनही आपल्या घरी काही कार्यक्रम आहे म्हणून त्यांना अजून आपण काही गिफ्ट दिलं, अशापर्यंत सगळे लोक करत असतात. पण जेव्हा मी इथं गेले होते तेव्हा लक्षात, माझ्या मुलींच्या बर्थडेला मी कायम घेऊन जायची, कारण आपल्याला समाजात काय चाललंय हे आपल्या मुलांना कळलं पाहिजे आणि दुःख असताना पण किती चांगलं हसतमुख असतात मुलं बाहेरची, हे सगळं जाणीव व्हावी समाजाची, म्हणून मी खूप वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायची लहानपणी सुद्धा. सो एकदा मला असं वाटलं की नुसतंच जाऊन अंध मुलींशी गप्पा मारून त्यांना खाऊ देऊन एवढंच न करता आपल्याकडे जे आहे ते त्यांना आपण द्यायचा प्रयत्न का नको करायला. आणि तिथं गेल्यावर त्यांच्याशी गप्पा मारताना असं लक्षात आलं की त्यांना ब्लाइंड असल्यामुळे धडपडणं किंवा सारखं पडणं आणि सारखं लागणं हा त्यांच्या रोजच्या रुटीनचा भाग झाला होता. की कुठेतरी पडलं, हाताला लागलं, फ्रॅक्चर झालं, गुडघ्याला लागलं. सो पडणं हे त्यांचं रोजच असायचं. मग गप्पा मारता मारता मी विचार केला की जुडो बद्दल आपण जास्त बोललोच नाही. ऍक्च्युली जुडो हा गेम हा स्वतः पडायचं कसं हे शिकवतो. सो मी त्या सगळ्या मुलींशी बोलायला, गप्पा मारायला सुरुवात केली आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला मी जुडो शिकवायला येईल. तर जुडो म्हणजे काय, इथून सुरुवात होती, कारण त्यांना जुडो हा शब्दच नवीन होता.
सो जुडोमध्ये मला या मुलींना स्पर्धेसाठी तयार करायचं नव्हतं. माझा एम असं होतं की या कुठेही पडल्या जाताना, कुणी ढकललं, कुणी पाय अडकलला, खाली काही दिसत नसतं. तर पडल्या तर ते प्रॉपर फॉलिंग टेक्निक जी जुडोमध्ये आम्ही शिकवतो. त्या फॉलिंग टेक्निकमुळे त्यांचं ऍटलीस्ट इंजुरी वाचतील, त्यांना लागणार नाही. हा हेतू घेऊन मी त्यांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. पुणा ब्लाइंड स्कूल मधले मुख्याध्यापक आणि बाकी सगळ्या सहकाऱ्यांचं त्याचं खूप मोठं सहकार्य होतं. कारण अंध मुलींना असा काहीतरी नवीन गेम शिकवायला देणं, ही पण त्यांच्याकडून एक मोठी जबाबदारी होती. पण त्यांनी ती माझ्यावरचा विश्वास आणि मी माझी कळकळ बघता त्यांनी ते नाही म्हणू शकले नाहीत कदाचित. त्यामुळे त्यांनी मला ते सगळं सहकार्य केलं. आणि हळू-हळू मुलींना मी बॅकफॉल, मागे कसं पडायचं, मग साईडला कसं पडायचं, पुढे कसं पडायचं, पाय अडकला तर कसं पडायचं, कोणी ढकललं तर कसं पडायचं, पडण्याच्या सगळ्या टेक्निक्स मी त्यांना शिकवायला लागले. स्लोली ते छान त्यांना ते सगळे यायला लागलं. आणि FTII फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी डॉक्युमेंटरी बनवली होती. तेव्हाही त्यांनी काही मुलींचा इंटरव्ह्यू घेतला होता. तेव्हा त्या एका मुलीने सांगितलं, की मी आधी सारखी पडायचे आणि जुडो शिकल्यानंतर आता मी पडले तरी मला लागत नाही. सो हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला खूप समाधान वाटलं, की आपण कुणासाठी तरी काहीतरी करू शकलो आपल्या या गेम मधून. सो ते एक मला खूप समाधान वाटलं आणि अशी खूप वर्ष गेली 5-6 वर्ष 2-4 वर्ष सुरुवातीला नुसतं फॉलिंग टेक्निक गेम्स. मग कोणी अंगावर आलं तर सेल्फ डिफेन्स म्हणजे काय? समजा या मुली आता 10वी झालं की शाळेतून बाहेर पडतात. आई वडिलांच्या घरी असतात. मग एकटीच कुठे क्लासला गेल्या, कुठे कॉलेजला बाहेर पडल्या. सो अंध म्हणून त्यांना कोणी अटॅक केला त्यांच्यावर किंवा असं काही अतिप्रसंग आला, तर त्यांना ऍटलीस्ट आपला स्वतःचा बचाव करता यावा. हा एक पुढचा उद्देश घेऊन पुन्हा मी त्यांना डिफेन्स शिकवायला सुरुवात केली. काही टेक्निक शिकवायला सुरुवात केली, की अंगावर काठीने मारलं तर काय करायचं? किंवा कुणी गळा पकडायला आला तर काय करायचं? कुणी मिठी मारली तर कसं करायचं आपण? सो असं करता त्यांना तेही खूप चांगलं जमायला लागलं. आणि नंतर माझ्या डोक्यात आलं, की असं या मुलांसाठी स्पर्धा पण असतात. तर आपण स्पर्धा का नाही खेळवायच्या? जेणेकरून यांना नॅशनल, इंटरनॅशनल मेडल्स मिळालं, छत्रपती अवॉर्ड मिळाला, तर त्यांना एखादा जॉब मिळेल आणि या आपल्या पायावर उभं राहतील. जी आई-वडिलांची काळजी आहे त्यांच्या, की या मुलींचं पुढे काय? सो ही काळजी पूर्ण दूर झाली, तर एका मुलीचं आयुष्य अ, चांगलं सुरू झालं, की आई-वडिलांना खूप समाधान मिळेल. असं आपण सगळ्या मुलींना हळू करू शकतो. सो स्लोली मी त्यांना स्पर्धेमध्ये उतरवायला सुरुवात केली. स्टेट लेव्हल खेळल्या, नॅशनल लेव्हल खेळल्या, इंटरनॅशनल खेळल्या. नॅशनल लेव्हलला माझ्याकडे खूप मला अभिमानाने सांगू इच्छिते, की माझ्याकडे आज 8 नॅशनल गोल्ड मेडल्स आहेत. ब्लाइंड मुलींच्या स्कूलमधून फक्त मुलींचे. आणि ब्लाइंड मुलींनी चॅम्पियनशिप मिळवली महाराष्ट्राने. सो ही खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट ॲज अ कोच म्हणून मला आहे. आणि ते खूप समाधान देणारी गोष्ट आहे. त्यानंतर मी जेव्हा वलसाडमध्ये गेले होते इंग्लंडमध्ये कॉमनवेल्थ खेळायला सेकंड टाईम 2019 मध्ये. तेव्हा मी ब्लाइंड 3 मुलांना सोबत घेऊन गेले होती. 2 मुली आणि 1 मुलं. त्याही मुलींची तयारी खूप छान झाली होती. वर्षभर चांगली जुडोची स्पर्धेची तयारी केली होती. आणि या तिन्ही मुलांनी 2 ब्रॉन्झ आणि 1 सिल्व्हर असं 3 मेडल्स मला दिले थोडक्यात. सो ते खूप म्हणजे प्राउड मोमेंट म्हणायला हरकत नाही. एक समाधानाची गोष्ट आहे. आणि जी सुरुवात केली होती, की मुलींना काही लागू नये, त्यांना त्यांचा स्वतःचा डिफेन्स व्हावा. हे तरी पूर्ण साध्य झालेलंच आहे. त्यासोबत त्या एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून पण त्यांनी ख्याती मिळवली आहे. स्वतःचं नाव आणि स्वतःचा बचाव या दोन्ही गोष्टी त्या मुलींना मिळाल्या त्याचं मला खूप समाधान वाटतं. नक्कीच. खरं तर जुडोकडे एक खेळ म्हणून जर बघितला तर नक्कीच म्हणता येईल, की पडण्याची सुद्धा एक वेगळ्याच प्रकारची मजा असते आणि ती मजा आपल्याला जुडोमध्येच अनुभवायला मिळत असते खरं तर. मॅम जाता एक शेवटचा प्रश्न, की जे.पी. सरांनी खेळाबाबत म्हटलेलं आहे, की इट इज नॉट अबाउट विनिंग बट एन्जॉयिंग द जर्नी. मग ही जुडोची जर्नी तुम्ही एकंदरीमध्ये कशाप्रकारे एन्जॉय करताय? जे.पी. सरांचा उल्लेख केला तर मी म्हणेल अ मॅन विथ गोल्डन हार्ट. कारण त्यांनी मला वेळोवेळी प्रत्येक क्षणी मदतच केली आहे आणि माझ्यावर त्यांनी पूर्ण विश्वास टाकला. त्यांनी माझं काम बरीच वर्ष पाहिलं आणि त्यानंतर त्यांना पूर्णपणे पटलं, की आपण काहीतरी चांगलं काम करायचा प्रयत्न चाललाय. सो विनिंग इज नॉट ऑल्वेज अबाउट विनिंग. त्याच्यामध्ये जर्नी पण एन्जॉय करता आली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि मी खरंच माझा हा जर्नी अतिशय एन्जॉय केलाय, की आता मला अगदी बॅक ऑफ द माइंड जाऊन बघितलं तर वाटतं, की बापरे! म्हणजे गेली 30-35 वर्ष हे जे मी करत आलीये, ते किती छान आता आज बघता, तेव्हा जेव्हा सुरू केलं तेव्हा हे सगळं रोप छोटं लावलेलं रोप होतं. पण हे रोप एवढं मोठं होईल आणि त्याचा एवढं काही छान मला मिळेल असं मला तेव्हा लावताना कल्पना नव्हती. पण आपण रोप लावताना आपल्याला काही मिळेल या भावनेने लावलेलं नव्हतं. तो जर्नी एन्जॉय करायचा, तो प्रवास अनुभवायचा, हळू-हळू आपल्या बरोबर असणाऱ्या सगळ्या साथीदारांना
शिकवत बरोबर सोबत घेऊन जायचं असा प्रवास सुरू केला. पण तो प्रवास मी खरंच खूप मनापासून एन्जॉय केलाय आणि तो आज एक वटवृक्ष झालाय. छोटंसं लावलेलं रोप होतं ते. आणि पॅरालिम्पिक हे माझं एम आहे आणि माझ्या या खेळाडूंनी अ, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये, ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जाऊन आपल्या भारताचं नाव खूप मोठं करावं, ही माझी खूप मनापासूनची इच्छा आहे. आणि त्यासाठी लागणारे पूर्ण माझ्याकडूनचे प्रयत्न मी 100% देईन. आणि हा प्रवास मी असाच एन्जॉय करते आणि असाच एन्जॉय करायला मिळावा हीच माझी इच्छा आहे. नक्कीच प्रयत्नांती परमेश्वर असं एक म्हटलं जातं. तुमचे खेळाडू आणि तुम्ही ज्या दृष्टीने पॅरालिम्पिक साठी प्रयत्न करताना दिसतायत, ज्या प्रकारे मेहनत तुम्ही घेतायत, तर तुम्हाला गोल्ड मेडल हे मिळवणं हे काही खूप जास्त लांब नसणार आहे, अशीच मी अपेक्षा करतो. मॅम, जनरली मला एक खरं तर एक थोडासा वेगळा पण जुडोशी संबंधित असा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता, की आपण आता जर एकंदरीत परिस्थिती बघितली, तर महिलांवरती वाढते अत्याचार, बलात्कार, छेडछाड ह्यासारख्या असंख्य अशा घटना आपल्याला घडताना पाहायला दिसतायत. म्हणजे जर आपण सरासरी जर फक्त महाराष्ट्राचा जरी विचार केला, तर समोर येणाऱ्या अशा 5 ते 6 घटना आपल्याला दररोज कुठे ना कुठे ऐकायला, वाचायला, पाहायला मिळत असतात. तर जुडोकडे या महिलांना संरक्षण म्हणून कसं पाहता येईल, त्याचा उपयोग कसा करून घेता येईल, याबद्दल तुमचं मत काय? किंवा फक्त जुडोकडे फक्त एक खेळ म्हणून न पाहता एक आत्मसंरक्षण, स्वसंरक्षण म्हणून सुद्धा त्याच्याकडे पाहणं जाणं गरजेचं आहे, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? अगदी बरोबर आहे. प्रत्येकाने जुडो हा फक्त खेळ म्हणून खेळावा असं नाहीये. तो जुडो हे एक मार्शल आर्ट आहे ज्याच्यामध्ये आपण स्वसंरक्षणासाठी उपयोग करू शकतो. सो महिला ट्रेनमधून, बसमधून एकट्या जातात किंवा शाळेत जाणाऱ्या मुली असतात. प्रत्येकाने काही हा स्पोर्ट्स म्हणून खेळायची गरज नाहीये. सो मिनिमम 6 महिने जरी शिकले, 2-3 महिने जरी शिकले तरी त्यांना येण्यासारखं असतं. त्याच्यामध्ये बेसिक कसं आहे, फॉलिंग टेक्निक, स्वसंरक्षण म्हणजे दुसऱ्याला मारणं असं नाहीये. स्वतःचा बचाव कसा करायचा पडल्यानंतर, तो पहिला बचाव असतो. त्यानंतर कोणी आपल्यावर अटॅक केला तर आपण तो अटॅक थांबवून त्याच्यावर कसा अटॅक करायचा हा दुसरा प्रकार असतो. पहिलं तर प्रत्येकाने स्वतः योग्य रीतीने पडता आलं पाहिजे, जेणेकरून आपल्या फ्रॅक्चर्स, इंजुरीज सगळ्या नाहीशा होतील. दुसरे अ, दुसऱ्यावर अटॅक करणं किंवा आपल्यावर कोणी अटॅक केलं तर आपण त्याला कसं थांबवायचं आणि त्याच्यातून आपण स्वतःला कसं वाचवायचं. त्यासाठी वेगवेगळे टेक्निक्स आहेत. ते टेक्निक आपण कोणालाही शिकू शकतो. त्यासाठी स्पर्धा खेळायची गरज नसते. ते टेक्निक कोणीही शिकू शकतं. आणि ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा पार्ट आहे म्हणजे बोन लॉक आणि चोक्स. त्याच्यामध्ये लॉकिंग सिस्टीम असते, जे आपण लॉक्स बोन असतात ते उलट्या प्रकारे दाबून ते लॉक करू शकतो, जेणेकरून अटॅक करणाऱ्या माणसाला इंजुरी होऊ शकते. जेणेकरून आपण आपला बचाव करू शकतो. आणि चोकिंग सिस्टीम मध्ये आपण दुसऱ्याला बेशुद्ध पाडू शकतो. सो थोडक्यात काय, आपल्याला बचाव करायचा असेल स्वतःचा, तर एक तरी आपण अशा प्रसंगी न जाणं हे उत्तम. समजा असा प्रसंग आपल्यावर आला चुकून, तर आपण त्याच्यावर तो अटॅक थांबवायचा कसा आणि त्या अटॅकरला आपण आपल्या अटॅकने कसं नमवायचं किंवा चोक आणि बोन लॉक्स या गोष्टी उपयोग करून आपण स्वतःला कसं वाचवायचं हे सगळं करू शकतो. आणि माझी तर इच्छा म्हणजे असं म्हणणं आहे, प्रत्येकाने जुडो हा गेम थोडे दिवस तरी शिकावा, स्वतःच्या संरक्षणासाठी शिकावा आणि त्यातले काही टेक्निक्स आत्मसात करावेत. प्रत्येकाने स्पर्धा खेळायला यावं असं नाहीये, पण हे शिकलं तर तुम्हाला पूर्ण आयुष्यभर ही एक कमाई असेल आणि ती प्रत्येकाने करावी हीच माझी इच्छा आहे. नक्कीच मॅम. आणि एक खूप मोठा असा सामाजिक संदेशही, एक सामाजिक स्तरही सुद्धा यातून उंचावता येऊ शकतो. महिलांना एक प्रकारे स्वरक्षणाचं जर धडे मिळाले, तर त्यांना निदान संरक्षणाच्या बाबतीत दुसऱ्यावर अवलंबून राहता येण्यासारखं नसणार आहे. खूप छान असा उलगडून तुमचा जुडो बद्दलचा प्रवास, जुडो बद्दलचं तुमचं गुरु शिष्याचं नातं, तुमची स्वप्न, तुमचा जो आत्ताचा सध्याचा गोल आहे पॅरालिम्पिक मध्ये गोल्ड मेडल भारताला मिळवून देणं तुमच्या शिष्यामार्फत, या सगळ्या गोष्टींसाठी स्पोर्ट्स इंडियाच्या नेहमीप्रमाणेच तुमच्या पाठीशी शुभेच्छा राहणारच आहेत. आणि लवकरच तुम्ही यशस्वी व्हाल आणि पॅरालिम्पिक मध्ये तुम्ही लवकरच गोल्ड मेडल मिळवाल अशी खात्रीच आहे, कारण त्याला तुमच्या मेहनतीचं आणि तुमच्या खेळाडूंच्या कष्टाचं फळही मिळतंय. तर रचना जोपेश्वर, तुमचा एकदा मी पुन्हा आभार मानतो. तुम्ही आज खरं ते तुमच्या क्लासेस, ट्रेनिंग मधून तुम्ही वेळ काढलात आणि इथे या प्लॅटफॉर्मवरती, संवाद मातीतल्या प्लॅटफॉर्मवरती येऊन तुम्ही जुडो प्रेमींना, क्रीडा प्रेमींना एक चांगल्या प्रकारची माहिती या प्लॅटफॉर्मच्या मार्फत दिली. त्यासाठी तुमचे पुन्हा एकदा स्पोर्ट्स इंडियाच्या वतीने आभार. मी जातोय स्पोर्ट्स इंडियाच्या सीओ
आणि फाउंडर मिसेस सुप्रिया बडवे मॅम यांना, की एकंदरीमध्ये रचना धोपेश्वर यांची आजची जी काही आपण मुलाखत पाहिली, तर जुडो आणि संरक्षण याबद्दल तुमचं मत काय असणार? नाही, खूप महत्वाचा संदेश आहे हा, की संरक्षण, महिलांचं संरक्षण हा एक आपला विविध जी प्रसार माध्यम आहे, इलेक्ट्रॉनिक माध्यम असतील किंवा प्रिंटिंग माध्यम असतील किंवा एकंदरीतच संपूर्ण स्तरावर हा विषय विविध वेळा चर्चेला जातो. पण खरंच की त्याचं म्हणजे एक खेळ जुडो हा एक खेळ आणि एक संरक्षणाचं माध्यम म्हणून कसं त्याच्याकडे बघता येईल याचं खूप छान मार्गदर्शन आपल्याला रचना यांनी दिलं. खूप चांगलं वाटलं तुमचा हे सगळा प्रवास ऐकून. आणि मला अजून एक प्रकाशाने तुमच्या बाबतीत एक गोष्ट जाणवली, की तुम्ही जेव्हा एक सांगितलं की यश एखाद्या व्यक्तीला मिळतं, तर ते यश तुमच्या डोक्यात न जाऊ देता त्याला तिथे कसं ऍक्सेप्ट करायचं, पण त्याला त्या क्षणी त्याचा त्याग करून पुढच्या तयारीसाठी सध्या लागणं. म्हणजे खरं मी म्हणते की हा एक आम्ही मॅनेजमेंट लेसन म्हणून आम्ही ठेवतो दरवेळेला, की ऍक्च्युअली हा मॅनेजमेंट लेसन आहे की लाईफ कंटिन्युटी हा एक त्याच्यातला एक मुख्य उद्देश असतो, की तुम्ही काही जरी मिळालं तरी लाईफ गोज ऑन. तर ह्या दृष्टीने मला हे तुमचा जो विचार आहे तो खूप आवडला प्रकर्षाने. त्याच्यानंतर तुम्ही जे महत्वाचे तुमच्या आयुष्यातल्या अचिव्हमेंट सांगितल्या, स्पेसिफिकली दिव्यांग मुलींसाठी जे तुम्ही काम करता ते खूपच कौतुकास्पद आहे. कारण एक प्रथमतः तर मुलींकडे आपण जरा वेगळ्या विषयाने बघितलं जातं आणि त्याच्यामध्ये अंध मुली म्हटलं की थोडासा समाजाचा कधी मी मुख्यत्वे नाही म्हणत, पण कधीतरी असं त्यांच्या बाबतीत असे काही कटू प्रसंग येण्याची शक्यता असते. तर त्याच्यासाठी त्यांना त्यांची तयारी करून घेणं आणि त्यांना कुठल्याही जीवनातल्या आव्हानांसाठी तयार करण्याची एक मोठी कामगिरी तुम्ही तुमच्या या सगळ्या प्रवासात केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरची ख्याती आणि राष्ट्रीय स्तरावरची ख्याती आणि म्हणजे तुमची स्वतःची आणि तुमच्या शिष्यांची, असं एक खूप सुंदर मेळ तुम्ही एक आज तुमच्या सगळ्या या संवादातून आम्हाला उलगडून दाखवला. आणि आम्ही बेसिकली नेहमी स्पोर्ट्स इकोसिस्टीम बद्दल बोलत असतो, तर तुम्ही खेळाडू आणि एक कोच हे दोन्ही जे खेळाडू घडवण्यासाठी कोचचा किती इम्पॉर्टंट रोल असतो हे स्पोर्ट्स इकोसिस्टीम मध्ये आम्ही नेहमीच नमूद करतो. तर ते पण तुम्ही आम्हाला उलगडून दाखवलं, त्याबद्दल खूप धन्यवाद. आपल्याला पुढच्या आपल्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा स्पोर्ट्स इंडी परिवारातर्फे. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. आवाज. तर मित्रांनो, आता वेळ झालेली आहे ह्या भागाच्या निरोप घेण्याची, पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या मंगळवारी आणि विषय आपला जुडो हाच असणार आहे. कारण आपलं एक वैशिष्ट्य आहे की 4 एपिसोड आपण प्रत्येक खेळावर उलगडून प्रत्येक खेळावर चर्चा करण्यासाठी आपण 4 वेगवेगळे एपिसोड ठेवत असतो. विषय तोच असतो, फक्त त्यातले जे काही संबंध असतात ते वेगवेगळे दाखवले जात असतात आणि वेगवेगळ्या मार्गदर्शकांच्या खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये आपण हे विषय समाजासमोर आणतोय, खेळाडूंसमोर आणतोय. तर असेच आमच्याशी जोडलेले राहा. पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या मंगळवारी नवीन विषयासह, नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद आणि काळजी घ्या.